हे एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज ब्लॉग डिरेक्टली मी ना पार्किंगमधून करते आहे, कारण ना आम्ही चाललो तर बाळांच्या बड्डेसाठी थोडीफार शॉपिंग करायची आहे आणि केकची वगैरे ऑर्डर द्यायची आहे. सोबतच बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या, आणि भाजी वगैरे आणायची आहे. संडे सो मग भाजीसाठी जायचं आहे. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. सो म्हटलं चला आजच्या, आणि त्यांचे जे ड्रेस आणले जे मी लास्ट ब्लॉगमध्ये दाखवले नाहीत ना, सो ते मी आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे दाखवणार आहे. सो प्लीज आजचा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आता भरपूर पाऊस आहे बाहेर, सो आता थोडासा उघडला होता. त्या दोघांना घेऊन जाणार नाही आहे, त्यांना ठेवले भाऊंकडे. आणि आता आम्ही दोघं जण निघालो आहे. पार्किंगलाच आहे मी जस्ट खाली आहो येतात ते, आणि त्यानंतर मग येणार निघते. सो चला आता निघते. इकडे आहोत सासऱ्याचा रेनकोट घातला, कसं वाटते जरा ठेवून द्या. सो सगळ्यात पहिले तर आहे ना बाळांसाठी ना वाळे बनवायचे होते, हातातले पायातले. सो मग त्यासाठी गेलो होतो, आणि त्यांचे जे आधीचे होते तर ते मोडूनच मी ना दुसरे बनवणार होते. तर इकडे तुम्ही बघू शकता मस्त असे ना चांदीचे छान असे भरीव असे वाळे बघत होते मी, जे की पूर्ण घुंगराचे असतात. पण मग ते असं झालं की ते ना मुलींसाठी असतात, आणि त्यानंतर आहे ना त्यांच्यासाठी कडेसुद्धा बनवायचे होते. इथे जे अजून पण सो आणि दुकानामध्ये एवढे भारी भारी व्हरायटी होत्या ना त्या गोल्ड प्लेटेड कड्यांची. चांदीचेच असतात ज्याला की गोल्ड प्लेटिंग असते. एवढे भारी भारी होते ना, खूप छान होते, मोठ्यांचे छोट्यांचे. आणि ना पाऊस नव्हता येताना, त्यामुळं कोरडे होतो आम्ही दोघं पण. रेनकोट घालूनच मी दुकानात होती पूर्ण. म्हटलं आता चला पावसाचे दिवस आहेत, कधी पाऊस येईल सांगता येत नाही. सो रेनकोट वगैरे घालूनच आम्ही ना मस्त शॉपिंग केली, आणि खूप छान असे कडे वगैरे घेतलेत बाळांना. सो ते तुम्हाला ना व्हिडिओमध्ये नेक्स्ट म्हणजे पुढे पाहायला भेटतील. आणि त्यानंतर आता आम्ही ना घरी गेलो, त्यानंतर सगळं ठेवून परत आम्ही झुडिओला गेलो. एक काम झालं, अजून एक काम करायचं, समोर लक्ष द्या, पडायचं काम. स्वतः झुडिओवर आले, बघू सेल चालू आहे झुडिओचा. बऱ्याच दिवसांपासून रील्स बघत होते. हां कमीच, एवढा नाही तरी रिस्पेक्ट. चलो देखो, सगळ्यात पहिले किड्स सेक्शनला जाऊया. सो झुडिओला गेले, म्हटलं चला सेल चालू आहे तर बघूयात काय काय. भरपूर अशा रील्स पाहिल्या होत्या, त्यामुळे मग म्हटलं की बघूयात बाळांसाठी सुद्धा ड्रेसेस. आणि मला पण चप्पल बघायचे होते. पण आहे ना आम्ही गेलो होतो 1 तारखेला, आणि तोपर्यंत ऑलमोस्ट त्यांचा स्टॉक बऱ्यापैकी संपला होता. आणि म्हणजे जे जे छान छान पिक्स होते ना तर ते सगळे उचललेले होते. त्यामुळे इकडे एवढी जास्त गर्दी होती, पण घेण्यासारखं मला तरी काहीच वाटत नव्हतं. सो त्यामुळं मग ना इथे मी टी शर्ट बघत होते बाळांसाठी, पण ते पण काही एवढे खास वाटले नाहीत. काय आवडतंय का? आवडतंय काय? चला इकडे, चला इथं तर काय भेटत नाही आहे. बघ अशा प्रकारे बराच सगळं आम्ही झुडिओला घालवला. तिथे काही काम झालं नाही, म्हटलं बाळासाठी सेल चालू आहे, बाळासाठी ड्रेस घ्यायचा होता, टी शर्ट वगैरे, तर ते काय भेटले नाही. आणि खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे बरंच नाही का हे घेतलं नाही, काही खूप जास्त गर्दी होती. तो फक्त एक लिप बाम घेतला आहे आणि एक शीट मास्क घेतलं, तेवढंच घेऊन निघालं. आणि आता निघालं डिरेक्टली डीमार्टला जायचं, भाजीपाला घ्यायचा आहे, भरपूर काम आहेत अजून. आणि आता पावसाचं वातावरण झालं, रेनकोट काढून ठेवले, पण आता पटापट जाऊया. आणि आता डीमार्टला गेल्यावर संडे म्हटलं की डीमार्टला गर्दी असतेच ॲज युज्युअल. एवढ्या मोठ्या गर्दीमधून सगळी काही शॉपिंग करून आम्ही परत नेहमीच्याच त्या काउंटरच्या लाईनला लागलो. तिथं काउंटरला बिलिंग वगैरे केलं, आणि त्यानंतर मग बाळांसाठीच्या 2 गाड्या घेतल्या होत्या, तर त्याचं चेकिंग करून घेत होतो की कशा चालतात ते वगैरे किंवा काय नाही का. सो मग त्या गाड्यांचं व्यवस्थित चेक वगैरे करून घेतल्या. आणि इथे आहे ना दोघांच्या पण सेमच गाड्या घेतल्यात आम्ही, फक्त कलर चेंज करून घेतला आहे, कारण आहे ना त्या दोघांचे परत त्या गाड्यांवरनं भांडणंच होणार आहेत. सो मग म्हटलं त्यांचे सेपरेट कलर ठेवूयात. ते सगळं झाल्यानंतर एवढी भूक लागली होती, सो गेलो पेट पूजा करायला, आणि मस्तपैकी मंचुरियन गरम खात होतो. रेनकोट वगैरे तर तसाच ठेवला होता. म्हटलं अजिबात रेनकोट काढायचा नाही आहे, कारण पावसाचं काहीच भरोसा नव्हता, कधी येईल कधी नाही. सो आम्ही दोघांनी इथे मस्तपैकी ना मंचुरियन वगैरे खाऊन घेतले. आणि त्यानंतर मग मला भाजी घ्यायची होती. सो मग उशीर पण झाला होता, सो पटापट भाजी घेतली. काही बलून्स वगैरे घेतले, डेकोरेशनचं सामान घ्यायचं होतं बाळांसाठी, म्हणजे बाळांच्या बड्डेसाठी. सो मग ते सगळं काही घेतलं, आणि इथं मस्तपैकी दोघंजणांना मंचुरियन एन्जॉय करून घेतले. आणि त्यानंतर मग घरी निघालो. सो आता घरी आलोय. दोन्ही बाळ अजून झोपलेलेच आहेत तिकडं, त्यामुळे मग ना त्यांना आणलं नाही, तिकडे झोपलेले आहेत अजून. घरी आलोय, आणि म्हटलं आता ना त्यांच्यासाठी ज्या कार आणल्यात ना, तर ह्या त्यांच्यासाठी सरप्राईज असणार आहेत. जे एरोप्लेन आणले ते, तर ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते, त्यांना देईल मी ते.
पण त्यांना ना रिमोटच्या गाडीची खूप जास्त शर्विलला आणि शौर्यला दोघांना पण आवडतात ते. सो म्हटलं त्यांना आम्ही ना गिफ्ट म्हणून आम्ही ना रिमोटच्या कारच आणल्या ते. सो या इकडे मी पॅकिंग करून घेते. आणि जे एरोप्लेन आणलेत, एरोप्लेनची पण त्याला जास्त आवड आहे. सो मग एरोप्लेन त्यांना आताच देणार आहे आणि हे त्यांच्यासाठी आमच्या दोघांकडून गिफ्ट असणार आहे. सो अशा गाड्यांची मस्त पॅकिंग झालेली आहे. भाजीपाला वगैरे घेऊन आली. सो आता आली आहे, बाळा थोड्या वेळाने आणते त्यांना आणि ते आले ना दोघं जण की मग तुम्हाला बाकीचं दाखवते. त्यांना मी कशा ते एरोप्लेन आणले, त्यांना किती आवडतात ते पण बघूयात आपण. सो आता भाजीपाला वगैरे आणलाय, मला बाकीची पण सगळे कामं आवरायचे ते. सो बाळांचे जे काही शॉपिंग आहे त्यांच्यासाठी जो ड्रेस घेतलाय सो तो पण मी तुम्हाला थोड्या पुढे दाखवते व्हिडिओमध्ये. आणि त्यांच्यासाठी हातातले कडे पण बनवले ते आणि पायातले पण केले ते, जे की त्यांचे लास्ट इयरला केले होते. सो म्हटलं आता यावेळेस बर्थडेला जरा ते नवीन करून आणूयात. सो जरा वेगळ्या डिझाईनचे केले, त्याची पण डिझाईन ना मी तुम्हाला ज्यावेळेस बाळांना दाखवेल किंवा त्यांना घालेल ना तर त्यावेळेस तुम्हाला दाखवते. सो चला आता इथून पुढचा ब्लॉग आहे ना तुम्ही असंच कंटिन्यू करा. तोंड बारीक झाले. एरोप्लेन तुला शरू शेवटी काय आहे? एरोप्लेन कसे आहे इकडे बघू. ए शरू इकडे बघ, कसे आहे? आवडलं? फिरव खाली, फिरव. हा फिरव जोरात, सरकव पुढे, सरकव जोरात फिरवायचं. तसं नाही करायचं, बघ असं फिरवायचं. इकडे हे बघ, तुला दाखवतो इकडे. शोरी इकडे तुला दाखवतो. बाबडे इकडे तुला दाखवतो ना. ये ना इकडे. आपलं एरोप्लेन असं फरक समजत काय थँक्यू म्हण मामा, थँक्यू बोल. शर्विलचा मूड अजिबातच ठीक नव्हता, त्यामुळे त्याला जे काही आणलं होतं हातातले पायातले वगैरे तर तो ते काही घालून देत नव्हता. शौर्य मस्तपैकी हातात कडा वगैरे घालून बसला होता, पण त्याचा अजिबातच मूड नव्हता. त्याचं फक्त एरोप्लेन खेळायचं होतं त्याला. सो जे काही शेजारी दिसतंय तुम्हाला त्याला खूप जास्त आवडलंय, त्याने मस्त खेळत होते दोघं जण. पण शौर्य मात्र मस्तपैकी पायातले वगैरे घालून घेतले तुम्ही, त्याची मस्ती बघा. मस्त मस्त, छान छान, एक नंबर. कसे छान छान. कसे शरू पायातले कुठे मम्मा? इकडे शरू. तिकडे पण नाही खाल्लं, ते शौर्यने खाल्ले. मूडच नाही. उडी मार, उडी मार, मार उडी. छुनछुन बघू ना पायाचं छुनछुन. काकीला चॉकी दे, काकीला दिली ग माझ्या बाळ. थँक्यू. तुला तुला दरीकडे दे. शौर्य ये, 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 ओ काय एरोप्लेन? कसं चालतं एरोप्लेन? कसं पळतं? कसं पळतं? असं त्याला म्हणा उडी मारू नको, उडी मारू नको. उडी मार, उडी मार, हा उडी मार, मार उडी. छुनछुन माझं छुनछुन. असं असं कट टू डे 2 और डे 3 असेल. मी संडे नंतर मी परत ब्लॉगच शूट केला नव्हता अजिबात. म्हणजे ना बाकीच्या सगळ्या काही गडबडी होत्या आणि आधीचे जे 2 ब्लॉग शूट केले होते तर तेच मला पोस्ट करायचे होते. सो त्यामुळे मी ना अजिबात ब्लॉग शूट केला नाही. आणि मी जसं की तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच म्हटलं होते, मी बाळांसाठी जो ड्रेस घेतला आहे ना तर तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि बाळांची शॉपिंग एकदम भारी झाली आहे. म्हणजे त्यांच्यासाठी ड्रेस वगैरे घेतला आहे, परत शूज मागवलेत बाबांनी त्यांच्या, पण शूज अजूनपर्यंत आले नाही आहेत. सो मे बी आले तर उद्याच्या दिवशी येतील, माहीत नाही कधी येतात ते. सो शूज येतील त्यांचे आणि खूप भारी असा ड्रेस आणला आहे त्यांना मी. म्हणजे मिंत्रावरूनच ऑर्डर केला आहे, कारण
म्हटलं दुकानात गेलं की परत तेच मॅचिंग भेटत नाही, सेम भेटत नाही साईज. आता एकतर साईज पण त्यांना छोटी मोठी लागत नाही, साईज पण सेम लागते. सो मग थोडेसे इश्यू होतात. सो म्हटलं त्यापेक्षा पहिले ऑनलाईन चेक करावं. मग ते त्यासाठी मी आधीच खूप ऑनलाईन चेक केलं की बाबा नाही का त्या एवढ्या दिवसांमध्ये आले पाहिजेत 8 तारखेपर्यंत त्यांच्या बड्डेपर्यंत. सो ते ड्रेसेससुद्धा आलेत आणि भारी ड्रेसेस आहेत, एकदम भारी, आणि मला ते खूप जास्त आवडले. सो ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि म्हटलं यावेळेस जरासं युनिकमध्ये थोडंसं त्यांच्याकडे जे कपडे नाही आहेत ज्या प्रकारचे, त्या प्रकारचे कपडे घ्यावेत. सो असे कपडे घेतले ते, आणि त्यांच्यासाठी पायातले वाळे आणि हातात सुद्धा चांदीचं कडं केलं आहे. म्हटलं सिंगलवालं जरा ते आता ट्रेंडिंगमध्ये होतं, गोल्ड प्लेटेड असतात. सो ते वाले केले. ते मी आय थिंक व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे, कारण शर्विल ते अजिबात घालू देत नव्हता. त्यानंतर मग संध्याकाळी थोडंसं नादवून त्याला घातलं, पण आता एकदम मस्त ठेवलं आहे त्याने हातामध्ये. शौर्य तर भारी एकदम छान ते शो ऑफ करत होता, त्याला खूप जास्त आवडलं होतं. त्याला पैंजणसुद्धा खूप आवडले, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं खूप जास्त नाचत होता तो. ते पैंजण ते कडं पायातलं जे केलं ते घालून त्याला पण खूप जास्त आवडलं ते. सो चला आता मी तुम्हाला ड्रेस दाखवते, आणि आजचा व्हिडिओ आहे ना जास्त मोठा नसणार आहे, शॉर्टमध्येच मी उरकणार आहे. सो आता पटकन तुम्हाला त्याचा ना ड्रेस सो हा असा ड्रेस आहे, जीन्सच्या जॅकेटमधला ड्रेस आहे, आणि मला तर खूप जास्त आवडलं आहे. दोघांना सेम मागवलेत अगदी, आणि सेम आले ते. सो एवढा भारी असा ड्रेस आहे. हे असं जॅकेट आहे, आतमध्ये मस्तपैकी व्हाईट कलरचे टी शर्ट आहेत, याचे व्हाईटवाले टी शर्ट्स आहेत, आणि हे जे जॅकेट आहे ते पण फुल स्लीव्समध्ये जॅकेट आहे, आणि कपडासुद्धा खूप छान आहे, जीन्सचा कपडा आहे, आणि एवढा भारी आहे, आणि अगदीच आहे ना मला रिझनेबल प्राईसमध्ये भेटला आहे. सो ना याची जर तुम्हाला लिंक हवी असेल, तुमची पण मुलं समजा या एजची असेल, आणि त्याच्यामध्ये सायझेस पण भरपूर आहेत. सो त्यामध्ये तुम्हाला जर मागवायचं असेल तर मला नक्की कमेंट करा. एवढा भारी असा ड्रेस आहे, आणि जर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघताय तर नक्कीच ब्लॉगला आहे ना लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे असं हाफ स्लीवचं टी शर्ट आहे, सोबत आहे ना जीन्स आहे, ज्याची लेंथ पण भरपूर आहे, आणि मस्त अशी जीन्स आहे, इलॅस्टिक पण खूप छान आहे, आणि एकदम परफेक्ट मापात बसले त्यांना. मी त्यांना 3 to 4 इयर्समध्ये मागवले, 2 to 3, आता हे 3 इयर्सचे होतील, पण मी त्यांना 3 to 4 इयर्समध्ये मागवले. सो त्यांना एकदम परफेक्ट येऊन गेले ते ड्रेसेस, खूप छान, आणि जॅकेट वगैरे पण भारी दिसतं. आणि शर्विनचा पण ड्रेस एकदम सेम आहे, त्याचासुद्धा अजिबात त्याच्यात पण काहीच फरक नाही, सेम ड्रेस होते तुम्हाला पण. सो चला, अशी होते माझा शॉपिंगचा ब्लॉग पूर्ण. बाळांसाठी जे काही ड्रेसेस होते ते दाखवले तुम्हाला, त्यांच्यासाठी चांदीचे कडे वगैरे केले तर ते दाखवले, आणि थोडंफार आमची जी काही शॉपिंग होती तर ती दाखवली. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्की सांगा. आणि ना बाळांच्या बड्डेचासुद्धा मी खूप मस्त असा ब्लॉग आणणार आहे, त्यांच्यासाठी जे सरप्राईज बड्डे गिफ्ट घेतले, सो ते त्यांना मी मे बी संध्याकाळी थोडंसं त्यांच्यासाठी छोटंसं सेलिब्रेशन वगैरे करेल असं माझं चाललं आहे. जर त्यावेळी केलं तर त्यावेळी, किंवा मग बड्डेच्या टायमिंगला त्यांना ते सरप्राईज गिफ्ट देणार आहे. सो असं सगळं होतं माझं आजची शॉपिंग अँड ऑल. तर चला, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हे जर ड्रेस तुम्हाला असे हवे असतील बाळांसाठी तर नक्की मला कमेंट करा. मी ना या ड्रेसची जी लिंक असेल ना तर ती तुम्हाला आहे ना कमेंट बॉक्समध्ये नक्की देईल. सो चला, बाय.